यस. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का बेटा? यस. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? आहे ना? ठीक आहे. चला एकदा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेअर करा सगळ्यांनी. ठीक आहे. जे काही त्या ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड व्हिडिओ बघत असाल YouTubeवरती, तुम्हालाही त्या ठिकाणी हा व्हिडिओ अगोदर शेअर करायचा आहे आणि नंतर कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. शेअर करा फास्टमध्ये. तुमचे जे काही फ्रेंड असाल किंवा जे काही टेक्निकलचे ग्रुप असेल त्याच्यावरती शेअर करा आणि नंतरच कंटिन्यू करा. ठीक आहे. केला असेल सगळ्यांनी शेअर. मी स्टार्ट करतोय. हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघतोय. त्यामध्ये आपण इंडेक्स प्रॉपर्टी ऑफ सॉइल बघतोय. त्यामध्ये आपण पहिली इंडेक्स प्रॉपर्टी जी आहे वॉटर कंटेंट ती या ठिकाणी बघितली. त्याच्या काही ज्या मेथड असेल डिटरमाइन करण्यासाठी त्या मेथड बघितल्या आणि आज आपल्याला या ठिकाणी एक नवीन इंडेक्स प्रॉपर्टी बघायची. सेकंड इंडेक्स प्रॉपर्टी असणार आहे तुमची, ती म्हणजे काय रे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मग या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कसं डिटरमाइन केलं जातं किंवा कोणकोणत्या मेथडना डिटरमाइन केलं जातं हे आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ऑलरेडी आपण त्या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिस्कस केली आहे. ओके. या ठिकाणी आपण फक्त ज्या काही मेथड असणार आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटरमाइन करण्याच्या ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचे आहे. टाका टायटल या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटर्मिनेशन. टाका टायटल फास्ट. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटर्मिनेशन. ओके. बघा, तुम्हाला जर जमलंच तर हे तुम्हाला फास्टमध्ये लिहायचं आहे किंवा तुम्ही आता सध्या काय करा, एक तर पॉज करून हे लिहू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही स्टार्टिंगला, किंवा त्या ठिकाणी एक्सप्लेन करतो मी, त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. तेवढं जागा तुम्ही सोडू शकता. जेवढी तुम्हाला जागा दिसते एवढी जागा सोडून तुम्ही समोर माझ्याबरोबर येऊ शकता. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा लागलं असतं किंवा पॉज करून लिहून घ्या किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही नंतर एवढी जागा सोडून तेही नंतर कंटिन्यू करू शकता. बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटर्मिनेशन म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी डिटरमाइन केली जाते, कशी फाइंड आउट केली जाते हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. कुठली सॉइल असू द्या तुमची, कोर्स ग्रेन सॉइल असू द्या किंवा फाईन ग्रेन सॉइल असू द्या, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण टेबल पण बघितला स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा. मग ती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी प्रॅक्टिकली कशी फाइंड आउट केली जाते, कोणकोणत्या मेथड आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, यातला इम्पॉर्टंट तुमच्यासाठी काय असणार आहे, पेपर पॉईंट ऑफ व्ह्यू जेई लेवलला काय इम्पॉर्टंट असणार आहे, तर जेई लेवलला फक्त तुम्हाला मी जेवढा हा टेबल समोर ठेवला आहे हा टेबल तुमच्या महत्त्वाचा असणार आहे. बाकी प्रोसिजर वगैरे जेई लेवलला एवढी महत्त्वाची नाही आहे, पण तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटरमाइन करता आली पाहिजे. जर तुम्ही त्या ठिकाणी जॉब करताय कुठं साईटवरती असू द्या किंवा कुठं गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी जॉब करताय, जर त्या केसमध्ये जर तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटरमाइन करायची वेळ आली तर त्या केसमध्ये तुम्हाला ते जमलं पाहिजे. ओके. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जर तुम्ही एमपीएससीची तयारी करताय, जर यूपीएससीची तयारी करताय, बघा एमपीएससी पण त्या ठिकाणी आता इथून पुढच्या ज्या पेपर आहे, एक्झाम आहे तुमच्या रिटर्न होतील. तर मग त्या केसमध्ये जरी या ठिकाणी ही नाही झाली तरी पुढच्या तर रिटर्न होतीलच. मग अशा केसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रोसिजर विचारल्या जाऊ शकते. तर मग त्यावेळेस ह्या प्रोसिजर तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे. त्याच्यामुळे खूप शॉर्टमध्ये प्रोसिजर तुम्हाला समजून जाईल. तिन्ही प्रोसिजर तुम्हाला खूप शॉर्टमध्ये समजून जाईल. एकच प्रोसिजर जर बघितली तिन्ही समजून जाईल तुम्हाला. त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे तुमचं एमपीएससी आणि यूपीएससी पॉईंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. बाकी जर तुम्ही प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं, जर तुम्ही कुठं जॉब करताय त्या केसमध्ये पण तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करता आली पाहिजे. मग अशा केसमध्ये पण इम्पॉर्टंट आहे. पण जर जेई लेवलला जर आपण बघितलं तर जेई लेवलला फक्त जेवढा हा टेबल मी तुम्हाला या ठिकाणी ठेवला आहे, तर हा टेबल फक्त या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे. याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतात आणि काही एक दोन पॉईंट आहे समोर, काही क्वेश्चन पण मी त्या ठिकाणी घेतले. ओके. प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ओके. तर तेवढं महत्त्वाचं मी तेवढं डिक्टेट करून देईन किंवा तुम्हाला सांगेन की या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हे महत्त्वाचं आहे. बाकी तर या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काय असेल तर हा टेबल असेल. ठीक आहे. तर याच्यावरती क्वेश्चन विचारले पण आहे आणि विचारले पण जाऊ शकते. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी आपल्याकडे 3 मेथड आहे. ओके. 3 मेथड कोणकोणत्या बघा, मी करतो एक्सप्लेन सगळ्या, पण तुम्हाला एक आयडिया देतो जनरल. बघा, एक आहे तुमची डेन्सिटी बॉटल, दुसरी आहे बेटा फ्लास्क. ओके. आणि तिसरी आहे या ठिकाणी पिक्नोमीटर. ओके. तुम्ही आता जस्ट आपण बघितलं की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण ही पिक्नोमीटरना फाइंड आउट करतो. आता पिक्नोमीटरचा यूज कशासाठी होतो, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करण्यासाठी आणि एक बघितलं आपण पाठीमागं वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी. तर हे क्वेश्चन विचारलेलं आहे. पिक्नोमीटरचा वापर होतो तुमच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करण्यासाठी, तुमची नाही रे, सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करण्यासाठी, आणि एक म्हणजे वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्यासाठी होतो पिक्नोमीटरचा वापर. पण जर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणकोणत्या मेथड आहे, तर पिक्नोमीटर तर आहेच, त्याच्यासोबत आणखी 2 आहे. ते म्हणजे डेन्सिटी बॉटल आणि एक आहे फ्लास्क. बघा, आता या ठिकाणी या मेथड जे असणार आहे किंवा यांची जी प्रोसिजर असणार आहे तिन्ही मेथडची, तर ती सेम असणार आहे. प्रोसिजर सेम असणार आहे. फक्त काय या ठिकाणी बघा, नाव आहे डेन्सिटी बॉटल, या ठिकाणी दिसते बघा तुम्हाला डेन्सिटी बॉटल. नंतर या ठिकाणी नाव आहे सेकंड फ्लास्क, तर या ठिकाणी दिसते तुम्हाला बघा फ्लास्क. ओके. नंतर या ठिकाणी पिक्नोमीटर, तर या ठिकाणी आहे पिक्नोमीटर. म्हणजे या तिन्ही मेथडमध्ये या ठिकाणी समथिंग इन्स्ट्रुमेंट वापरलंय. ओके. समजा काचेचं काहीतरी इन्स्ट्रुमेंट आहे, जवळपास तिघांचं सेम आहे असं समजून चाला.
ओके. आणि या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला, त्याच्यानुसार त्याला वेगवेगळे नावं दिले असं समजून चला. ओके. सिम्पली जर तुम्हाला बघायचं डेन्सिटी बॉटल, फ्लास्क आणि पिक्नोमीटर नेमकं काय आहे, जर तुम्ही मेथडमध्ये जर डेन्सिटी बॉटल यूज केली तर ती डेन्सिटी बॉटल मेथड झाली, जर फ्लास्क यूज केलं तर फ्लास्क मेथड झाली, जर तुम्ही पिक्नोमीटर यूज करताय तर मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बाय पिक्नोमीटर झाली. ओके. एवढं सिंपल असणार आहे. म्हणून फक्त या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हे समजा काचेचं काहीतरी असणार आहे. ओके. काचेची काहीतरी बॉटल असणार आहे समजून चला. जर ती डेन्सिटी बॉटल असेल तर या प्रकारे असेल तर डेन्सिटी बॉटल, या प्रकारे असेल तर या ठिकाणी तुमचे फ्लास्क असेल, आणि या प्रकारे असेल तर तुमचं हे काय असणार आहे, पिक्नोमीटर असणार आहे. ओके. याच्यासोबतच आपल्याला खेळायचं आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय करायची, हँडल करायची. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी एक जनरल आयडिया देऊन टाकतो. जी डेन्सिटी बॉटल असते तुमची, तर डेन्सिटी बॉटल आहे तुमची 50 ml ची. किती? 50 ml ची. असे क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला यांची कॅपॅसिटी विचारल्या जाणार की याची कॅपॅसिटी किती आहे, डेन्सिटी बॉटलची किती आहे, फ्लास्कची किती आहे, पिक्नोमीटरची किती आहे. पिक्नोमीटरची किती होती रे? बघा पिक्नोमीटरची किती होती सांगा. जस्ट पाठीमागे बघितलं आपण. पिक्नोमीटरची कॅपॅसिटी किती होती? येस बेटा. ती तुमच्या आता लक्षात असेल. 900 ml. ओके. बरोबर बेटा, 900 ml इथं लिहिली पण बघा. पिक्नोमीटरची कॅपॅसिटी 900 ml आहे. आता तिथं घेतलं आणि इथं घेतलं काय, तर कॅपॅसिटी थोडी चेंज होणार आहे. पिक्नोमीटर आपण सेम यूज करतो. जे पिक्नोमीटर आपण वॉटर कंटेंटला यूज केलं तेच आपण इथं पण यूज करणार आहे, म्हणून ज्याची जी कॅपॅसिटी आहे ती सेम असणार आहे, तर 900 ml असणार आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी फ्लास्क आहे बेटा तुमचं 500 ml असणार, आणि पिक्नोमीटर जे आहे तुमचं 900 ml असणार. लक्षात ठेवण्यासाठी बघा या ठिकाणी पिक्नोमीटर, तर पी आहे बेटा, तर पीला जर डिकोड केलं, सगळ्यांना माहिती आहे पीचा कोड काय असतो रे, येस बेटा. ही कोडिंग लँग्वेज झाली आपली. आता ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सांगतोय, बाकीच्यांनी सध्या नाही फोकस केला तरी चालतो. ज्यावेळेस गरज पडेल मला त्या मेथडची, त्यावेळेस मी पूर्ण मेथड सांगू नये. ठीक आहे बेटा. पीचा कोड 9, तर 900 ml. तुम्ही याच्यावरून 900 ml लक्षात ठेवू शकता. डेन्सिटी बॉटल आहे बेटा तुमचं, डेन्सिटी बॉटल त्या ठिकाणी 50 ml. ठीक आहे. हे लक्षात ठेवा डेन्सिटी बॉटल. आणि फ्लास्क आहे तुमचं 500 ml. ह्या कॅपॅसिटी लक्षात ठेवा. बघा इथं एसएससी 2019 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, आणि याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो पिक्नोमीटरची कॅपॅसिटीवरती. हे लक्षात असू द्या. आता बघा या ठिकाणी सुटेबल फॉर ऑल टाइप सॉइल. ओके. आता ही जी डेन्सिटी बॉटल आहे तुमची ऑल टाइप ऑफ सॉइल. ऑल टाइप ऑफ सॉइल म्हणजे काय, कोर्स ग्रेन सॉइल असू द्या किंवा फाईन ग्रेन सॉइल असू द्या, दोघांसाठी सुटेबल असणार आहे. नंतर या ठिकाणी आहे तुमची कोर्स ग्रेन सॉइलसाठी फ्लास्क, ही कोर्स ग्रेन सॉइलसाठी आहे. पिक्नोमीटर सुद्धा तुमचं कोर्स ग्रेन सॉइलसाठी सुटेबल आहे. बघा या ठिकाणी मी पाठीमागे एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला, वॉटर कंटेंट फाइंड आउट करताना सुद्धा आपण पिक्नोमीटर हे कोर्स ग्रेन सॉइलसाठीच वापरलं होतं. त्याचं कारणही तुम्हाला पाठीमागे सांगितलंय. मी सगळे एकदा परत एक्सप्लेन करतोय, सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करा. हे जे काही सांगतोय मी तुम्हाला या ठिकाणी फक्त एक जनरल आयडिया देतो मी तुम्हाला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटर्मिनेशन बद्दल. ठीक आहे. पिक्नोमीटर सुद्धा तुमचं कशासाठी आहे, कोर्स ग्रेन सॉइलसाठी आहे. बघा आता या ठिकाणी लिक्विड यूज ड्युरिंग टेस्ट. आता तुम्हाला टेस्ट करताना एक लिक्विड यूज करायचं आहे. आता हे लिक्विड कधी यूज करतो, आता आपण ऑलरेडी पिक्नोमीटरची त्या ठिकाणी प्रोसिजर बघितली होती. त्यामध्ये बघा आपण सॉईल घेतली होती, सॉईलमध्ये पाणी टाकलं होतं, किंवा आपण सॉईलमधलं पाणी किंवा ते सॉईल सगळे बाहेर काढली, त्याला क्लीन केलं, आणि नंतर शेवटच्या स्टेपमध्ये सुद्धा पूर्णपणे पाण्यानं भरलं होतं. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रोसिजर करताना पाणी लागणार आहे किंवा लिक्विड लागणार आहे. मग लिक्विड लागताना हे लक्षात ठेवा, डेन्सिटी बॉटलमध्ये आपण यूज करतो केरोसिन. ओके. त्यानंतर फ्लास्कमध्ये आणि तुमच्या पिक्नोमीटरमध्ये आपण वॉटर यूज करतो. काय यूज करतो, वॉटर यूज करतो. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या, आपल्याला टेस्ट करताना त्या ठिकाणी एक लिक्विड लागणार आहे. तर लिक्विड कोणतं असणार आहे, तर विचारला जाऊ शकतो तुम्हाला क्वेश्चन. डेन्सिटी बॉटलमध्ये कोणतं लिक्विड वापरतो, तर केरोसिन वापरतो. फ्लास्क आणि त्या ठिकाणी पिक्नोमीटर असेल तुमचं, त्यामध्ये कोणतं लिक्विड वापरतो, तर वॉटर वापरतो. कोणतं वापरतो, वॉटर. डिस्टिल वॉटर त्या ठिकाणी आपण शक्यतो यूज करतो. हे लक्षात असू द्या. ओके. डिस्टिल वॉटर घेत असतो. ठीक आहे. तर हे जनरल आयडिया तुम्हाला आता कळाले असणार की आपल्याला या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटर्मिन करण्यासाठी 3 मेथड माझ्याकडे आहे. एक म्हणजे डेन्सिटी बॉटल आहे, दुसरी म्हणजे फ्लास्क आहे, आणि तिसरी म्हणजे पिक्नोमीटर आहे. ठीक आहे. डेन्सिटी बॉटल, फ्लास्क आणि पिक्नोमीटर. ठीक आहे. यात आणखी मग बघा, हे पण तुम्हाला मी समोर एक्सप्लेन करणार आहे, पण इथं तुम्ही बघू शकतात की डेन्सिटी बॉटल जी आहे ती मोस्ट ॲक्युरेट आहे, आणि असे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. ओके. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज द मोस्ट ॲक्युरेट, डेन्सिटी बॉटल, फ्लास्क, पिक्नोमीटर, नन ऑफ द अबव, ऑल ऑफ द लाईक दॅट. तर डेन्सिटी बॉटल, तर डेन्सिटी बॉटल ही तुमची मोस्ट ॲक्युरेट असणार आहे. ठीक आहे. झालं तर या ठिकाणी मी हिंट सांगून देईन तुम्हाला, पण हे एवढं सगळं तुम्हाला हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. महत्त्वाचा टेबल असणार आहे तुमच्यासाठी हा. आणि एवढंच महत्त्वाचं, या पूर्ण लेक्चरमध्ये एवढंच महत्त्वाचं आहे. हां, पुढच्या ज्या गोष्टी आहे बेटा, समोर जर आपण गेलो तर हे ऑल टाइप ऑफ सॉईलसाठी सुटेबल आहे, तर का बरं सुटेबल आहे? कोर्स ग्रेन सॉईलसाठी या दोन्ही सुटेबल आहे, तर का बरं सुटेबल आहे? ओके. तर या सगळ्या गोष्टी आपण इथं केरोसिन का वापरतोय, तर हे थोडंफार मी तुम्हाला सांगून देईन लागलं. ठीक आहे. आणि आणखी जे काही पॉईंट आहे जिथं एक्झाममध्ये क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात, ते तुम्हाला त्या ठिकाणी मी डिक्टेट करून देईन. ठीक आहे. घ्यायचा स्क्रीनशॉट. हे बघा सुटेबल फॉर आहे, हे कॅपॅसिटी आहे, आणि हे लिक्विड यूज ड्युरिंग टेस्ट आहे.
ठीक आहे. आणि खाली तुम्हाला दिलंय बघा, हे डेन्सिटी बॉटल असेल तुमची. त्यानंतर हे आहे तुमचं बेटा काय रे, फ्लास्क, आणि हे आहे बेटा तुमचं पिकोमीटर. ठीक आहे. तुम्हाला बघा समजलं पण पाहिजे, यासाठी मी पिक्चर पण घेतले या ठिकाणी. ठीक आहे. पुढचं काय नाही बेटा, आता एवढं झालं की झालंच आपलं. आता पुढचं काय नाही, पुढची ऑलरेडी आपण प्रोसिजर सुद्धा बघितली. आता एक डोक्यात ठेवा, हे तुमच्या, तुम्हाला मी लिहून पण दिले तसं, तुम्ही ते कॉपी पेस्ट पण करून घ्यायचे, तुम्हाला करूनच घ्या, तुम्हाला पण समजलं पाहिजे. बघा या ठिकाणी जी प्रोसिजर आहे, तुमचं पिक्नोमीटर असू द्या, तुमचं फ्लास्क असू द्या किंवा डेन्सिटी बॉटल असू द्या, जर तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मेथड करताय तर प्रोसिजर तिघांसाठी सेम असणार आहे. तिघांसाठी सेम प्रोसिजर, काही चेंज नसणार आहे. प्रोसिजर तुमची सेम असणार आहे, फक्त इन्स्ट्रुमेंट चेंज होणार. ज्यावेळेस समजा प्रोसिजर तुम्ही करताय समथिंग, पण जर तुम्ही डेन्सिटी बॉटलना ती प्रोसिजर केली तर डेन्सिटी बॉटल मेथड, जर फ्लास्क घेऊन जर केली तर फ्लास्क मेथड, जर तुम्ही पिक्नोमीटर घेऊन केली तर पिक्नोमीटर मेथड. म्हणजे प्रोसिजर तर सेम असणार आहे तिघांसाठी, फक्त इन्स्ट्रुमेंट चेंज होणार आणि इन्स्ट्रुमेंटनुसार आपण त्याला नावं देणार. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची जी प्रोसिजर आहे फाइंड आउट करण्याची, फॉर एक्झाम्पल पिक्नोमीटर आपण जर घेतलं या ठिकाणी, ओके, कोणतंही घेतलं सारखंच आहे, पण आपण ऑलरेडी पिक्नोमीटरनं वॉटर कंटेंट फाइंड आउट केलंय, म्हणून मी पिक्नोमीटरवरती जोर देतो. बघा या ठिकाणी पिक्नोमीटरना तुम्ही जे वॉटर कंटेंट फाइंड आउट केलं, तिथं जी प्रोसिजर बघितली आपण वॉटर कंटेंट फाइंड आउट करण्याची, ओके, आपण त्या ठिकाणी पिक्नोमीटर घेतलं होतं, एमटी त्याचं वेट घेतलं, नंतर सॉईल टाकली त्याचं वेट घेतलं, पाणी टाकलं परत त्याचं वेट घेतलं, परत एमटी करून पूर्णपणे पाणी भरलं त्याचं वेट घेतलं, अशी काहीतरी प्रोसिजर बघितली, रिपीट करतो. तर त्या ठिकाणी ती प्रोसिजर आणि ही प्रोसिजर सेम असणार आहे, काहीच फरक नसणार आहे, सेम प्रोसिजर करायची तुम्हाला. आणि त्या ठिकाणी फक्त काय चेंज होणार की त्या ठिकाणी बघा तुम्ही काय केलं होतं रे, डब्ल्यूचा फॉर्म्युला वापरला वॉटर कंटेंटचा, इथे वॉटर कंटेंटचा फॉर्म्युला नाही वापरायचा आपल्याला, आता वापरायचा जीचा फॉर्म्युला, म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला. फक्त फॉर्म्युला चेंज होणार, बाकी सगळं सेम. तिथं आपण डब्ल्यू फाइंड आउट केला, इथं आपल्याला सेम प्रोसिजरनं जी फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक जनरल आयडिया देऊन टाकली, म्हणजे आपल्याला तेच कॉपी पेस्ट या ठिकाणी करायचे सेम, फक्त फॉर्म्युला चेंज होईल. आणखी दुसरा एक चेंज आहे या ठिकाणी काय, की तिथं आपण काय केलं होतं रे, वॉटर कंटेंट फाइंड केलं होतं पिक्नोमीटरना पाठीमागं. तर वॉटर कंटेंट फाइंड करण्यासाठी आपल्याला सॉईल कशी लागली होती, मॉइस्ट सॉईल. मॉइस्ट सॉईल असेल तरच त्या ठिकाणी काय भेटणार आपल्याला, वॉटर कंटेंट भेटणार. म्हणून आपण त्या ठिकाणी घेताना सॉईल मॉइस्ट घेतली होती. ड्राय घेतली असती तर काही फरक नसता पडला, फक्त त्या ठिकाणी वॉटर कंटेंट तुम्हाला 0 आलं असतं. कळतंय ना. या ठिकाणी तुम्हाला जी सॉईल घ्यायची ती मॉइस्ट सॉईलने घ्यायची, तर ती तुम्हाला घ्यायची ओन ड्राय सॉईल. कोणती घ्यायची आहे, ओन ड्राय सॉईल. म्हणजे तुम्हाला जी सॉईल घ्यायची ती ओन ड्रायमध्ये ठेवायची. ओन ड्रायमध्ये ठेवून त्या ठिकाणी ती ड्राय झाली, त्या केसमध्ये तिला कशामध्ये ठेवायचं, डेसिकेटरमध्ये ठेवायचं. डेसिकेटरमध्ये का बरं ठेवायचं, परत त्या ठिकाणी वॉटर नाही आलं पाहिजे, ते कूल पण झालं पाहिजे, थंड करण्यासाठी आपण डेसिकेटरमध्ये ठेवत असतो. पण डेसिकेटरमध्ये का ठेवायचं, थंड करायला बाहेर पण ठेवू शकलो असतो, पण ते वातावरणामधलं जे पाणी आहे बेटा ते त्यांना ऑब्झर्व नाही केलं पाहिजे सॉईलला, म्हणून आपण डेसिकेटरमध्ये त्याला कूल करणार आणि मग नंतर आपली प्रोसिजर करणार झालो. तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवायची गरज नाही आहे, ते तुम्हाला समोर पण आहे. पण त्याच्या अगोदर बेटा एक अनाउन्समेंट आहे. आपली जेईची जी बॅच आहे बेटा ती चालू आहे, रेकॉर्डेड तुम्हाला त्या ठिकाणी सब्जेक्ट मिळून जाणार. ठीक आहे. बघा या ठिकाणी लाईव्ह लेक्चर असणार आहे, या ठिकाणी लाईव्ह लेक्चर तर या ठिकाणी आपल्या युट्यूबवर तर चालूच होते बेटा. त्यानंतर या ठिकाणी रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे. नंबर ऑफ सब्जेक्ट तुम्हाला आता सध्या अवेलेबल मिळून जाईल रेकॉर्डेड. जे लेवलला तुम्हाला बघा BMC असेल, तुमची WID असेल, PWD असेल, त्यानंतर SSC असेल, ZP असेल, PCMC असेल, ज्या काही जे लेवलच्या माडा वगैरे सगळ्या एक्झामसाठी आपण कॉमनली एक बॅच त्या ठिकाणी घेतोय. तर नंबर ऑफ सब्जेक्ट जे आहे तुम्हाला ॲपवरती रेकॉर्डेड मिळून जाईल. ठीक आहे. जसं की तुमचं RCC, सॉम असेल, स्टील असेल, सर्वे असेल, हायवे असेल, इरिगेशन असेल, तर नंबर ऑफ सब्जेक्ट तुम्हाला रेकॉर्डेड आता सध्या पण मिळून जाईल. ठीक आहे. जर कोणाला जॉईन करायचं असेल बेटा तर सध्या ऑफर पण चालू आहे. ओके, ऑफरसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. 31 तारखेपर्यंत ऑफर असणार आहे आपली. ठीक आहे. तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी ऑफरबद्दल आणि बॅचबद्दल माहिती घेऊ शकता. ठीक आहे. आणि मेनली जे मुलं त्या ठिकाणी डिप्लोमा किंवा डिग्री करतायत त्यांच्यासाठी सुटेबल असणार आहे. त्यानंतर ज्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, तुम्ही आता बघितलं असाल मी एकदम बेसिकपासून जिओटेक घेतोय, तर ज्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसणार आहे तर त्यांच्यासाठी सुटेबल आहे. ज्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांच्यासाठी पण सुटेबल आहे, कारण की या ठिकाणी तुमच्या बेसिक कन्सेप्ट आणखीन क्लिअर होत आहे. काही गोष्टी तुम्ही चुकीच्या समजून घेतलेल्या असतात त्या तुमच्या या ठिकाणी क्लिअर होणार झाल्या, आणि या बेसिक कन्सेप्टचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार जर तुम्ही त्या ठिकाणी बघा. बेसिक कन्सेप्ट म्हणजे फक्त बेसिक बेसिक गोष्टी नसतं रे. ओके, बऱ्याच साऱ्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी असतं की त्या ठिकाणी मी तुम्हाला डीपमध्ये पण कन्सेप्ट सांगतो. याचं का का जे आपण म्हणतो ना, का उत्तर का, हे असं का ते तसं का. जसं की आता आहे समजा की कोर्स गेन सोयीसाठीच का. ओके, आपण बघितलं की पिक्नोमीटर जी मेथड होती वॉटर कंटेंटची, तर ती कोर्स गेन सोयीसाठीच का. तर असे जे का आहे ना बेटा, तर या डीप कन्सेप्टसुद्धा आपण त्या ठिकाणी तुमच्या मी क्लिअर करतो, आणि हे तुम्हाला फायदा UPSC लेवलला होऊ शकतो, कारण तिथं कन्सेप्टवरती जास्त फोकस केला जातो आणि मेनली मग बाकी न्यूमेरिकल फॉर्म्युले वगैरे सगळीकडेच विचारले जातात.
ठीक आहे. जर आता सध्या ऑफर चालू आहे, जर कोणाला वाटतं त्या ठिकाणी जॉईन करायची असेल, इन्क्वायरी करायची असेल, तुम्ही याच्यावरती हा नंबर दिसतोय तुम्हाला माझा 8010641674 आणि एक आहे 9270608979. दिसतो का हा नंबर? ओके, हा नसेल दिसत तुम्हाला, बघा या ठिकाणी 9270608979 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी ऑफरबद्दल आणि बॅचबद्दल इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट. बघा या ठिकाणी जे तुम्हाला मी आता सांगितलं ते सगळं मी इथं नोटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सोयीस्कर व्हावं यासाठी लिहून पण दिलंय. बघा काय दिलंय, प्रोसिजर ऑब्लिक स्टेप्स फॉर ऑल मेथड ऑब्लिक इन्स्ट्रुमेंट इज अ नियरली सेम. जे की आपण वरती इन्स्ट्रुमेंट बघितले किंवा ज्या मेथड बघितल्या तिन्हीसाठी प्रोसिजर सेम असणार आहे. आता या ठिकाणी बघा मी एक वर्ड यूज करणार आहे, तो म्हणजे कंटेनर. काय कंटेनर म्हणजे ज्यावेळेस मी आता डेन्सिटी बॉटल असू द्या, पिकनोमीटर असू द्या, यांना मी कंटेनर म्हणणार आहे. एक कॉमनली वर्ड यूज करतोय कंटेनर. हा हे कंटेनर म्हणजे बघा हे डेन्सिटी बॉटल असेल, हे कंटेनर म्हणजे तुमचा फ्लास असेल आणि हेच कंटेनर म्हणजे तुमचा टेक्निक असणार आहे पिकनोमीटर असणार आहे. म्हणून मी जनरल वर्ड वापरणार आहे कंटेनर. ओके, कारण की या तिघांची जी प्रोसिजर आहे किंवा जी मेथड आहे मी तिघांची सोबत एक्सप्लेन करतोय, म्हणून मी या ठिकाणी पिकनोमीटर आणि डेन्सिटी बॉटल किंवा फ्लास न म्हणता, कारण की जर मी पिकनोमीटर म्हटलं ती पिकनोमीटर मेथड होऊन जाईल, मी जर डेन्सिटी बॉटल म्हटलं डेन्सिटी बॉटल मेथड होऊन जाईल, म्हणून मी कंटेनर यूज करेन. कंटेनर सगळ्यांना माहिती आहे, बेटा आपण बघितलं कंटेनर समथिंग कंटेन करतोय आपण त्याच्यामध्ये, तर मी कंटेनर यूज करतोय. मग हे तिघांसाठी सेम असणार हे कंटेनर. मग ज्यावेळेस तुम्हाला बघा आता मी पिकनोमीटर कंटेनर वापरलं म्हणजे मी काय म्हणणार, मग मी कंटेनरचं वेट घेतलं. आता कंटेनरचं वेट घेतलं, त्याच्यात कंटेनरमध्ये सॉईल टाकली. जर आता समजा तुम्हाला पिकनोमीटर मेथडनं विचारली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायला, एमपीएससी यूपीएससी आणि जर तुम्ही कॉलेज लेवलला जर का तुम्हाला जीटी असेल त्या केसमध्ये तुम्हाला विचारलं आता प्रोसिजर, तर तुम्ही तिथं ह्या प्रोसिजर फॉलो करू शकता, काय हरकत नाही. मग मी म्हटलं कंटेनरचं मी वेट घेतलं. आता जर कधी तुम्हाला पिकनोमीटरनं विचारलंय, मग तुम्ही कंटेनरचं वेट नका घेऊ, मग तुम्ही म्हणा पिकनोमीटरचं वेट घेतलं, पिकनोमीटरमध्ये सॉईल टाकली. जर तुम्हाला डेन्सिटी बॉटलनं विचारली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, मग म्हणा त्या ठिकाणी की डेन्सिटी बॉटलचं वेट घेतलं, डेन्सिटी बॉटलमध्ये सॉईल टाकली. कळतंय ना? फक्त एवढं तुम्हाला चेंज करायचं आहे. समोर गेल्यानंतर समजून तुम्हाला काय तर. बघा आणखी खाली नोट लिहिले, प्रोसिजर इज अ सेम ॲज वॉटर कंटेंट इज कॅल्क्युलेटेड बाय पिकनोमीटर. प्रोसिजर सेम असणार आहे जे आपण वॉटर कंटेंट फाइंड केलं पिकनोमीटरना. ओनली यूज फॉर्म्युला ऑफ जी इन्स्टेड ऑफ डब्ल्यू. डब्ल्यूच्या ऐवजी फक्त जीचा फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला. आणि या ठिकाणी खाली हे पण लिहून दिलं, ऑल्सो टेक अ ओव्हन ड्राय सॉईल इन्स्टेड ऑफ अ मॉइस्ट सॉईल. या ठिकाणी तुम्हाला ओव्हन ड्राय सॉईल घ्यायची. बघा सगळं क्लिअर करून टाकलं मी तुम्हाला. या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही जर कॉपी पेस्ट केलं ती मेथड पाठीमागची तर चालून जाईल. या ठिकाणी फक्त तिथं मॉइस्ट सॉईलच्या ऐवजी तुम्हाला काय लिहायचं आहे, फक्त ओव्हन ड्राय सॉईल लिहायचं आहे, बस एवढंच असणार. चला आता डायरेक्टली प्रोसिजर बघूया आपण. बघा या ठिकाणी प्रोसिजर आपल्याला बघायची 4 स्टेपमध्ये तुमचं या ठिकाणी ही प्रोसिजर एंड होणार आहे. 4 स्टेप आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे. आता या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसतं या ठिकाणी हा डायग्राम, ओके, ह्या डायग्राम जे आहे बेटा या ठिकाणी, तर हे तुमचं एक तर पिकनोमीटर असेल, डेन्सिटी बॉटल असेल किंवा फ्लास असेल, तिन्हीपैकी कुठलंही असेल, ज्या प्रोसिजरना तुम्ही एक्सप्लेन करताय ते वर्ड यूज करायचा. पण मी याला कंटेनर म्हणतोय सध्या. इन जनरल काय म्हणतोय मी, कंटेनर म्हणतोय. काय म्हणतोय, कंटेनर. बघा या ठिकाणी तुमची स्टेप फर्स्ट असेल, याच्यामध्ये प्रोसिजर बघतोय आपण. स्टेप फर्स्ट काय असणार आहे, जे की कंटेनर आहे त्या कंटेनरचं काय घ्यायचं रे, एम्प्टी मास घ्यायचं. एम्प्टी मास म्हणजे त्याच्यामध्ये काही नसणार आहे. जे की कंटेनर आहे त्याचं काय घ्या रे, मास घ्या तुम्ही. मास कुठं, बॅलन्सवरती ठेवून मास घ्यायचं आहे. जर तुम्ही त्याचं मास घेताय या एम्प्टी कंटेनरचं, त्याला मी काय म्हणतो रे, M1 म्हणतो. काय म्हणतो, M1. आता W1 वेट म्हटलं तरी चालतं, काही हरकत नाही, पण मी आता फक्त मासच्या टर्ममध्ये बोलणार. वेट म्हटलं तरी काही हरकत नाही. M1. मग M1 तुमचा काय असणार आहे, तर M1 असणार आहे मास ऑफ एम्प्टी कंटेनर. मास ऑफ एम्प्टी कंटेनर. बघा मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला, कंटेनर या ठिकाणी मी जनरल यूज करतोय. जर तुम्हाला प्रोसिजर विचारली फाइंड आउट द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बाय पिकनोमीटर, मग तुम्ही इथं काय लिहाल, मास ऑफ एम्प्टी पिकनोमीटर. जर तुम्हाला डेन्सिटी बॉटलला विचारली तर मास ऑफ डेन्सिटी बॉटल. कळतंय ना, हे तुम्हाला जनरल सांगतोय मी. कंटेनर फक्त मी तिघांसाठी कॉमनली वर्ड यूज केलाय. मग ज्यांना विचारलं त्या कंटेनरच्या ऐवजी तिथं नाव टाकून द्यायचं, हे मी ऑलरेडी वरती मेन्शन पण करून दिलं तुम्हाला. ठीक आहे, इथं बघा वरती मेन्शन केलं होतं. याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर घेऊन टाका. याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर घेऊन टाका आणि जागा सोडून द्या. लागल्यास तुम्ही काय करा, एक पूर्ण पेज सोडलं तरी चालतं रे. बघा याच्यासाठी आणि याच्यासाठी पूर्ण एक पेज सोडून द्या आणि सेकंड पेजवरती प्रोसिजर म्हणून टाका टायटल, आणि त्याच्यामध्ये हे तुम्हाला डायग्राम माझ्याबरोबर ड्रॉ करायचा आहे. किंवा मग तुम्ही नंतर पॉज करून लिहिले तरी काही हरकत नाही. एक तर समजून घ्या आता, किंवा माझ्याबरोबर ड्रॉ करा. तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही करू शकता. झालं मास ऑफ एम्प्टी कंटेनर.
ठीक आहे, मास ऑफ एम्प्टी कंटेनर. बरं, आता हे झालं बेटा तुमचं कंटेनर घेतलं, याचं मास घेतलं, मास एम्प्टी कंटेनर आपण त्याला M1 म्हटलं. नंतर या कंटेनरमध्ये, या पिकनोमीटरमध्ये, डेन्सिटी बॉटलमध्ये किंवा फ्लास्कमध्ये काय टाकायचं तुम्हाला? सॉईल टाकायची आहे. सॉईल टाकत असताना बघा या ठिकाणी, सॉईल टाकत असताना जी सॉईल तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे ती असणार आहे बेटा तुमची ओव्हन ड्राय सॉईल. काय असणार आहे? ओव्हन ड्राय सॉईल. हे लक्षात घ्या फक्त. या ठिकाणी तुम्हाला ही ओव्हनमध्ये ठेवायची आहे. नंतर ओव्हनमधून बाहेर काढली, ड्राय झाली सॉईल तुमची, तर तुम्हाला डेसिकेटरमध्ये कूल करायची आहे आणि नंतर ही सॉईल तुम्हाला पिकनोमीटरमध्ये किंवा तुमच्या कंटेनरमध्ये टाकायची. हे लक्षात असू द्या. मग आता तुम्ही ओव्हन ड्राय सॉईल टाकली, जसं की आपण पाठीमागे बघितलं 200 ते 400 ग्राम, तर तुम्ही आता या ठिकाणी सॉईल टाकली. सॉईल टाकल्यानंतर तुम्हाला याचं काय घ्यायचं, परत मास घ्यायचं बॅलन्सवरती ठेवून. मग तुम्ही याचं मास घेतलं. मग हे मास कशाचं असणार आहे बेटा? एम्प्टी कंटेनर प्लस ओव्हन ड्राय सॉईलचं मास असणार आहे. त्याला आपण काय म्हणूया? M2 म्हणूया. काय म्हणूया? M2 म्हणूया. हे झालं बेटा तुमचं M2. अगोदर आपण M1 बघितला, तर M2 आहे. M2 मध्ये तुमचं मास ऑफ एम्प्टी कंटेनर प्लस मास ऑफ ड्राय सॉईल असणार आहे, ओव्हन ड्राय सॉईल. ठीक आहे. इथं खाली लिहून देतो कोपऱ्यामध्ये. कोपऱ्यामध्ये नाही, ते खाली लिहून देतो. ठीक आहे. मास ऑफ एम्प्टी कंटेनर आहे तुमचं. तर या ठिकाणी बघा मी मास ऑफ कंटेनरला MC लिहितो. मास ऑफ कंटेनर प्लस मास ऑफ मास ऑफ मास ऑफ ओव्हन ड्राय सॉईल. मास ऑफ ओव्हन ड्राय सॉईल. ठीक आहे. ठीक आहे. हे झालं बेटा तुमचं M2. प्रोसिजर लिहिताना बघा, आता तुम्हाला असं डायग्रामॅटिकली चालणार नाही. जर तुम्ही MPSC, UPSCची तयारी करताय त्या केसमध्ये, किंवा तुम्ही जर कॉलेज लेवलला तयारी करताय, तर असं जमणार नाही. मग अशा केसमध्ये तुम्हाला स्टेप वाईज लिहावं लागेल. नंतर तुम्ही अशी डायग्राम काढली तर वेल. ओके. अशी डायग्राम काढली तर छान आहे ते. पण तुम्हाला एक प्रोसिजर लिहावंच लागणार. ओके. म्हणून त्या ठिकाणी टेक एम्प्टी कंटेनर, क्लीन इट, ड्राय इट. ओके. तुम्हाला क्लीन करावं लागेल पहिलं, तर तुम्ही असं लिहू शकता. क्लीन इट, ड्राय इट अँड वेट इट. ओके. तर मग या ठिकाणी तुम्हाला एक एम्प्टी कंटेनर घ्यायचं आहे, त्याचं वेट घ्यायचं आहे. मग त्या ठिकाणी मग त्यात सॉईल टाका. दुसरी स्टेप लिहिताना मग सॉईल टाका त्याच्यामध्ये, परत परत त्या ठिकाणी त्याचं वेट घ्या. सॉईल घेताना ओव्हन ड्राय सॉईल घ्या, असं तुम्ही मेन्शन करा. तर या प्रकारे तुम्ही याला लिहू शकता तुमच्या तोडक्या-मोडक्या भाषेमध्ये. काय हरकत नाही. तुम्ही एकदम लाईन टू लाईन लिहिलं तर असं काही नाही, किंवा रेफरन्स बुकमधलंच लिहिलं पाहिजे किंवा बुकमधलंच जसं तसं लिहिलं पाहिजे असं काही नसतं. तुम्ही ओन भाषामध्ये तुमच्या लिहू शकता. ठीक आहे. तोडक्या-मोडक्या भाषेमध्ये लिहून टाकायचं. ठीक आहे. M2. नंतर बघा आता या ठिकाणी आपण काय घेतलं होतं रे? ही घेतली होती बेटा ओव्हन ड्राय सॉईल. काय होती? ओव्हन ड्राय सॉईल होती तुमची. ठीक आहे. ओव्हन ड्राय सॉईल. तिसरी स्टेप जी असणार आहे बघा, ही तुमची स्टेप सेकंड होती. काय होती? स्टेप सेकंड होती. स्टेप थर्डमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा. स्टेप थर्डमध्ये आता तुम्ही जेवढी सॉईल घेतली, तर तेवढ्या सॉईलनं समजा एवढं तुमचं काय झालं, हे कंटेनर भरल्या गेलं. हाफ म्हणा, त्याच्यापेक्षा कमी म्हणा, भरल्या गेलं. मग जो रिमेनिंग पोर्शन आहे ना, त्या रिमेनिंग पोर्शनमध्ये काय करायचं आहे? पाणी टाका. काय टाका? पाणी टाकायचं तुम्हाला. रिमेनिंग पोर्शनमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे? पाणी टाकायचं आहे. काय ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं आहे वॉटर. कुठपर्यंत? पूर्ण भरेपर्यंत तुम्हाला वॉटर ॲड करायचं आहे. सेम इथं पण त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे? जे एअर्स आहे किंवा जे व्हॉइड्स आहे तुमचे बेटा, ते व्हॉइड्समध्ये जी एअर असणार आहे ती तुम्हाला रिमूव्ह करावं लागणार. रिमूव्ह करण्यासाठी रॉड टाका आणि त्याला काय करा? परत स्टिअर करा. ठीक आहे. स्टिअरिंग तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. रॉड टाकायचा आणि जसं तुम्ही पाणी टाकलं त्याला स्टिअर करायचं, म्हणजे त्यातली जी एअर्स आहे, हवा जी आहे बेटा, ती बाहेर निघून जाईल. तुम्हाला इथंही ते करायचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही मग पाणी ॲड केलं आणि याचं मास घ्यायचं. मग जिथं ओव्हन ड्राय सॉईल असणार त्यात तुम्ही पाणी ॲड केलं पूर्ण भरेपर्यंत आणि याचं मास घेतलं आणि त्या मासला मी म्हणतो M3. काय म्हणतो? M3, मॅथ 3. तर हा तुमचा M3 झाला. ओके. जो की बऱ्याच जणांचा बॅक राहतो, तर हा M3. नंतर बघा या ठिकाणी हा M3 काय असणार? मग या ठिकाणी बघा मास ऑफ कंटेनर प्लस मास ऑफ ड्राय सॉईल. इथं मी DS लिहितो, ड्राय सॉईल. आणि या ठिकाणी प्लस मास ऑफ काय असणार आहे? या ठिकाणी वॉटर असणार आहे. ओके. मास ऑफ वॉटर मी आता शॉर्टकटमध्ये लिहितोय. जाऊ दे, एवढं लिहितो. मास ऑफ वॉटर. ठीक आहे. मास ऑफ कंटेनर प्लस मास ऑफ ड्राय सॉईल प्लस त्या ठिकाणी मास ऑफ वॉटर असणार आहे. हे तुमची स्टेप थर्ड. नंतर तुम्हाला काय करायचं रे? हे जे ओव्हन ड्राय सॉईल आणि पाणी जे आता मिक्स केलं तुम्ही, हे सगळं बाहेर टाकायचं. बाहेर टाकून या कंटेनरला किंवा या तुमच्या पिकनोमीटरला काय करायचं? क्लीन करायचं. क्लीन करून त्याच्यामध्ये काय ॲड करायचं? मग परत त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं, पूर्णपणे वॉटर ॲड करायचं. आता सॉईल नसणार, काही नसणार आहे, पूर्णपणे एकदा पाण्याला भरायचं. बघा हे सगळं जे मटेरियल आहे हे बाहेर टाकायचं, याला धुवून काढायचं, व्यवस्थित क्लीन करायचं. क्लीन केल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाका? पाणी टाका आणि पाणी टाकल्यानंतर याचा वेट घ्या. तो तुमचा असणार आहे M4. काय असणार आहे? M4 असणार आहे. आणि तुमचं M4 काय असणार आहे बघा या ठिकाणी? तर मास ऑफ कंटेनर प्लस काय असणार आहे? मास ऑफ वॉटर. मास ऑफ वॉटर. आणि या ठिकाणी हे जे मास असणार ना, हे असणार आहे कम्प्लिटली फिल्ड बाय वॉटर. तुम्ही लिहिले तरी चालतं किंवा राहू द्या, काही हरकत नाही.
ओके, दिसतंय तुम्हाला तसं. पण मास ऑफ वॉटर आपण या ठिकाणी घेतलंय बघा, तुम्हाला फरक सांगून देतो फक्त. मास ऑफ वॉटर आपण या ठिकाणी घेतलंय तर याच्यामध्ये फक्त पाणीच आहे. इथं बघा, इथं घेताना हे जे मास ऑफ वॉटर तुम्हाला दिसतंय तर जेवढं पाणी तुम्ही टाकलंय तेवढं असणार आहे. इथं जेवढं टाकलं तेवढंच असणार आहे, पण इथं पूर्णपणे पाण्यानंच भरली आहे. म्हणून या ठिकाणी मास ऑफ वॉटर तुमच्या पूर्ण पाण्याचं असणार आहे. जेवढं पण तुमचं जे कंटेनर असणार आहे, जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यानुसार त्याचं मास येणार झालं, हे लक्षात असू द्या. ओके, तर ही आहे तुमची प्रोसिजर. तुम्हाला ही सेम प्रोसिजर फॉलो करायची. ही तुमची असणार आहे स्टेप 4. काय असणार आहे? स्टेप 4. स्टेप फर्स्ट आपण बघा काय केलं, एम्प्टी कंटेनर घेतलं. ओके, आता समजा फॉर एक्झाम्पल आता कंटेनरच्या ऐवजी मी वर्ड काय वापरतो, समजा मेथड मला सांगितली पिकनोमीटर, मग मी पिकनोमीटर वापरतो. मी एम्प्टी पिकनोमीटर घेतलं आणि त्याचं वेट घेतलं. ओके, त्याला अगोदर मी क्लीन वगैरे ड्राय वगैरे करून घेतलं, त्याचं एम्प्टी वेट घेतलं, त्याला M1 म्हटलं. नंतर त्या पिकनोमीटरमध्ये मी टाकली ड्राय सॉईल, ओन ड्राय सॉईल, आणि मग तिचं वेट घेतलं, त्याला मी M2 म्हटलं. नंतर मग मी काय केलं, मग जेवढी सॉईल आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं, मग टॉपला भरेपर्यंत त्या पिकनोमीटरमध्ये, आणि त्याचं वेट घेतलं, त्याला मी काय म्हटलं, M3 म्हटलं, किंवा मास घेतलं, त्याला M3 म्हटलं. नंतर मग मी या ठिकाणी सगळं क्लीन केलं, परत त्याला एम्प्टी केलं त्या पिकनोमीटरला, आणि त्याच्यामध्ये काय टाकलं, पूर्णपणे पाणी टाकलं, त्याला मी म्हटलं M4. तर या प्रकारे मला M1, M2, M3, M4 मिळतो. आणि हे फॉर्म्युल्यामध्ये टाकून किंवा याच्यापासून फॉर्म्युला तयार करून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कॅल्क्युलेट करू शकतो. आता फक्त बऱ्याच जणांच्या डोक्यात आलं असेल की सर तुम्ही काय म्हटले, काय म्हटलो मी, की आपल्याला डेन्सिटी बॉटलमध्ये काय यूज करायचं आहे रे, केरोसिन. ओके, केरोसिन यूज करायचं आहे. ओके, तर डेन्सिटी बॉटलमध्ये आपल्याला केरोसिन यूज करायचं आहे. तर मग मी तुम्हाला ऑलरेडी मेन्शन करून दिलं बेटा ते, की या ठिकाणी जे आपण टाकतोय, मग वॉटरच्या ऐवजी मी लिक्विड म्हणू की इथं, मग ठीक आहे, तुम्हाला समजायला सोपं जाईल. पण ठीक आहे, राहू द्या वॉटर, कारण की दोघा ठिकाणी वॉटरच आहे म्हणून वॉटर राहू द्या शक्यतो, ठीक आहे. पण या ठिकाणी बघा, वॉटर कधी, जर तुम्ही पिकनोमीटरचा वापर करताय तर वॉटर ऍड करा, इथं पण वॉटर ऍड करा, आणि इथं पण वॉटर ऍड करा. इथं पण वॉटर ऍड करा. जर तुम्ही फ्लास्क वापरताय तर तरी पण वॉटर. जर तुम्ही डेन्सिटी बॉटल यूज करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला इथं वॉटरच्या ऐवजी काय यूज करायचं आहे, केरोसिन यूज करायचं, हे लक्षात ठेवा. ओके, केरोसिन यूज करायचं हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचं कारण सांगतो समोर, पण तुम्हाला या ठिकाणी तिथं तुम्हाला केरोसिन यूज करायचं. कळतंय ना? ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असणार. आता बघा फॉर्म्युला बघा, जीचा फॉर्म्युला काय असणार आहे, तर तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू टाकून तुम्ही ज्या व्हॅल्यू आता फाइंड केल्या, तुम्हाला M1, M2, M3, M4 भेटलं. मग यांचा वापर करून तुम्हाला जी कॅल्क्युलेट करायचा आहे. तर जीचा फॉर्म्युला या ठिकाणी आहे M2 मायनस M1 डिवायडेड बाय M2 मायनस M1 मायनस M3 मायनस M4. ठीक आहे, M2 मायनस M1 मायनस M3 मायनस M4. बघा, आता हा फॉर्म्युला आपण क्रिएट करू शकतो. कोणती कन्सेप्ट वापरायची आपल्याला, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची जी डेफिनेशन आहे त्याच्यानुसार. ओके, आपल्याला माहिती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुमचं काय असतं, तर बेटा ते असतं युनिट वेट ऑफ सॉइल टू द युनिट वेट ऑफ वॉटर, त्याला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल म्हणतो. किंवा मग डेन्सिटी ऑफ सॉइल टू द डेन्सिटी ऑफ वॉटर, त्याला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल म्हणतो. ठीक आहे, ही डेफिनेशन आहे. तर हिचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला तयार करता येतो. सिंपल आहे, तयार करायला काय हार्ड नाही, याच्यामध्ये तुम्ही इझिली तयार करू शकता. तुम्ही ते बघितलं पण रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला कळून जाईल. पण त्या ठिकाणी आपल्याला ते कसं तयार करायचं याच्या पाठीमागे लागायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला हा डायरेक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, सिंपल आहे. ओके, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला M2 मायनस M1 डिवाइड बाय M2 मायनस M1 मायनस M3 मायनस M4, बस एवढंच, असं लक्षात ठेवायचं आहे. आणि लक्षात ठेवण्यासाठी बघा, मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे. कोणती ट्रिक, ती सेम इथं तुम्ही वापरू शकता, अशी वाली. बघा, इथं काय लिहिलं तुम्ही, 1 2 3 4. ओके, 1 2 3 4. तिथं आपण वॉटर कंटेंटचा फॉर्म्युला बघितला ना, तिथं लिहिलं 1 2 3 4. बघा, 1 2, आणि हे सेम रिपीट करायचं इथं, मायनस देऊन त्या ठिकाणी परत मग 3 4. बघा, इथं 3 4. तर 1 2 3 4, 1 2 3 4 या प्रकारे तुम्ही जाऊ शकता. तर तुम्ही इथंही ती हिंट वापरू शकता, काही हरकत नाहीये. आणि हे सेम रिपीट करायचं आहे. बघा, सगळीकडे मायनस 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 आहे, त्याच्यामुळं फॉर्म्युला लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. इथं सगळीकडे बघा मायनस मायनस दिसतंय, 1 2 3 4 1 2 3 4 लाईक दॅट. 1 2 3 4 तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, जर तुम्ही आता या ठिकाणी बघा, आणखी याला मॉडिफाय केला जाऊ शकतं आपल्याला, कारण की एक्झाममध्ये जर क्वेश्चन विचारला तर कधी कधी त्या प्रकारे विचारला जातो, किंवा जर फॉर्म्युला दिला तर त्या प्रकारे दिला जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी हे महत्वाचं आहे. ओके, काय महत्वाचं या ठिकाणी, की याला आपण असं आणखी कसं लिहू शकतो, तर याला आपण आणखी लिहू शकतो बघा. तर G इज इक्वल टू M2 मायनस M1. बघा, M2 मायनस M1 काय भेटतं रे, M2 मधून जर M1 गेला काय भेटणार तुम्हाला सांगा. M2 मधून जर M1 गेला, ओके, आता हे तुम्हाला खाली लिहायचं आहे, माझ्याकडे जागा नाही आहे म्हणून मी वरती लिहितोय. तुम्हाला हे या फॉर्म्युल्याच्या खाली लिहिणं आहे. मी जे इथं लिहून देतो का, तुम्हाला ते खाली लिहिणं आहे. M2 मायनस M1 जर केला तर काय भेटतं, यस, M2 मायनस M1 काय भेटतं, याला मी MD लिहून ठेवतो. हे एक्सप्लेन करतो मी. याच्या पुढचं बघा, M2 मायनस M1 काय भेटतं,
येस बेटा, मास ऑफ ओन ड्राय सॉइल. ओके, मास ऑफ ड्राय सॉइल म्हणा. मास ऑफ ड्राय सॉइल भेटते तुम्हाला बघा या ठिकाणी काय भेटतं हे मास ऑफ ड्राय सॉइल. आणि मास ऑफ ड्राय सॉइल इज इक्वल टू काय असणार रे, तर मास ऑफ ड्राय सॉइल इज इक्वल टू असणार आहे मास ऑफ सॉलिड. बरोबर आहे ना. मास ऑफ ड्राय सॉइल म्हणजेच काय असणार आहे मास ऑफ सॉलिड. जर तुम्हाला मास ऑफ सॉलिड फाइंड आउट करायला सांगितलं मी, तर तुम्ही काय घेणार मास ऑफ ड्राय सॉइल घेणार. मास ऑफ ड्राय सॉइलच म्हणजे तुमचं काय असतं मास ऑफ सॉलिड असतं, हे आपल्याला माहिती आहे. ज्याला की मी काय म्हणतो एमडी म्हणतो. म्हणजे M2 मायनस M1 काय झाला तुमचा एमडी झाला. आणि एमडी काय तुमचा मास ऑफ सॉलिड किंवा मास ऑफ ड्राय सॉइल झाला. मास ऑफ ड्राय सॉइल म्हणा त्याला किंवा मास ऑफ सॉलिड म्हणा. ठीक आहे, मग या ठिकाणी मी लिहू शकतो बघा M2 मायनस M1 च्या ऐवजी एमडी लिहू शकतो मी. तर G इज इक्वल टू काय येणार तुमचा एमडी डिवाइड बाय इथं पण M2 मायनस M1 आहे म्हणजे इथं पण मी देणार एमडी मायनस M3 ब्रॅकेटमध्ये घ्यायचं पण नेहमी. हे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, नाही तर तुम्ही ब्रॅकेट काढून टाकशाल तर त्याचा मिनिंग वेगळा होतो. काय ते सांगतो मी तुम्हाला. M3 मायनस M4. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती MPSC 2013 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. समोर पण तो क्वेश्चन मी घेतलेला आहे. महत्वाचं आहे पण. ठीक आहे, तर दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून दिला. ठीक आहे. आता एकदम इथे जागा थोडी आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये लिहून देतो बघा. याला तुम्ही आणखी असाही लिहू शकता बरं का रे. तुम्ही आता म्हणले सर सगळीकडे मायनस आहे, तर कधी कधी प्लस पण येऊ शकतं. प्लस कसं बघा, आता वरती एमडी आहे तर एमडी मी ॲज लिहिला. नंतर या ठिकाणी बघा एमडी आहे तर मी एमडी ॲज लिहिला. आता हे मायनस बघा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, हे मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आहे. जर मी मायनस मधात घेतलं तर दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल. मग मायनस मल्टिप्लाय सॉरी प्लस M3 मल्टिप्लाय बाय मायनस, तर या ठिकाणी येणार हे मायनस M3. ओके, आणि हे मायनस जर मी इथं मल्टिप्लाय केलं तर मायनस M4 मल्टिप्लाय बाय मायनस म्हणजे काय येणार रे प्लस M4. काय येणार प्लस M4. तर या प्रकारे सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळू शकतो. काय हरकत नाही. म्हणून तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल बेटा, तर तुमचा एक फॉर्म्युला पार्ट आहे ना, तर तुम्ही त्याच्यानुसार ही फॉर्म्युला तयार करू शकता. याच्यामध्ये काय हार्ड नाही. ठीक आहे, घ्या याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ही टर्म जी आहे बेटा खाली लिहा. ही टर्म खाली लिहा. ही टर्म खाली लिहा. आणि हे लक्षात ठेवा, इथं तुम्ही एमडी घेऊ शकता म्हणजे मास ऑफ सॉलिड घेऊ शकता. याच्यावरती क्वेश्चन आलेला MPSC मध्ये 2013 मध्ये, आपण बघूया. ठीक आहे, आता तुमची प्रोसिजर वगैरे क्लिअर झाली असणार. आणि आणखी लक्षात ठेवा, इथं कंटेनर वापरलाय मी या ठिकाणी. ओके, मास ऑफ एम्प्टी कंटेनर. तर मास ऑफ ज्यावेळेस पण प्रोसिजर ज्यांना सांगितली तो वर्ड यूज करायचा आहे. जर डेन्सिटी बॉटलला सांगितलं डेन्सिटी बॉटल घ्यायचं आहे. पण जर डेन्सिटी बॉटल घेतलं तर इथं वॉटरच्या ऐवजी केरोसिन घ्यायचं आहे. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, म्हणून मी इथं ऑब्लिकमध्ये वॉटर ऑब्लिक केरोसिन लिहून दिलंय. वॉटर ऑब्लिक केरोसिन इथं लिहायला लागलं असतं केरोसिनच्या बाजूला हे कधी डेन्सिटी बॉटल. ओके, डेन्सिटी बॉटल असेल त्यावेळेस केरोसिन घ्यायचं आहे. आणि वॉटर कधी घ्यायचं आहे तुमचं जर पिक्नोमीटर असेल किंवा त्या ठिकाणी काय असेल फ्लास्क असेल त्या केसमध्ये तुम्हाला वॉटर घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला आता या ठिकाणी मी तेही मेन्शन करून दिलं. ठीक आहे, आता तुम्हाला पूर्ण क्लिअर आयडिया दिली मी तुम्हाला या ठिकाणी. तर तुम्हाला हे तुमच्या पद्धतीने व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आणि असंच लिहा, काही गरज नाही वेगळं वेगळं लिहायची. ठीक आहे, चला स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही. घेतला का? चला बघा त्या ठिकाणी हे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतात. पण शक्यतो MPSC UPSC लेवलला गेट लेवलला हे क्वेश्चन तुम्हाला मॅक्झिमम बघायला मिळू शकतात. ठीक आहे, जे लेवलला मे बी और मे नॉट बी, पण त्या ठिकाणी सिंपल आहे. जर तुम्हाला वरचा फॉर्म्युला जे लेवलला विचारला जाऊ शकतो तर हा पण विचारला जाऊ शकतो, कारण की याच्यामध्ये काही हार्ड नाहीच तसं. ठीक आहे, म्हणून हा विचारला जाऊ शकतो. बघा इफ काय म्हणतात ते, इफ केरोसिन इज यूज्ड इन्स्टेड ऑफ वॉटर. जर तुम्ही केरोसिन यूज केला, आपण बघितलं आपण केरोसिन पण यूज करू शकतो डेन्सिटी बॉटलमध्ये. जर तुम्ही केरोसिन यूज करताय इन्स्टेड ऑफ वॉटर इन अ टेस्ट, जर टेस्टमध्ये तुम्ही केरोसिन यूज केलं, देन स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. तर तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नेमकं कसं कॅल्क्युलेट करू शकता ते आपल्या या ठिकाणी बघायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला मग जी इज इक्वल टू काय येणार, मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू काय येणार, सेम फॉर्म्युला असणार तुमचा काय M2 मायनस M1 डिवायडेड बाय M2 मायनस M1. ठीक आहे, याला तुम्ही ब्रॅकेटमध्ये घेऊ शकता, काय हरकत नाही. मायनस काय असणार त्या ठिकाणी M3 मायनस काय असणार आहे M4. ओके, आणि या सगळ्या टर्मला मल्टिप्लिकेशनमध्ये असणार त्या ठिकाणी GK असणार आहे. काय असणार आहे GK, जनरल नॉलेज. हे जनरल नॉलेज या ठिकाणी. तर बेटा ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे केरोसिनची. जर तुम्ही केरोसिन यूज करताय तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तुम्हाला काय घ्यायचं आहे केरोसिन घ्यायचं आहे. जर मेथडमध्ये तुम्ही जर केरोसिन यूज केलं डेन्सिटी बॉटलच्या केसमध्ये तर M1 M2 M3 M4 सगळं सारखंच कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. फक्त जी कॅल्क्युलेट करताना जर वॉटर यूज केला असेल तर वरचा फॉर्म्युला वापरा. वॉटर यूज केला असेल तर वरचा फॉर्म्युला. जर तुम्ही केरोसिन यूज केलं आहे तर या ठिकाणी केरोसिनची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे तिनं तुम्हाला काय करायचं या फॉर्म्युलाला मल्टिप्लाय करायचं आहे. तुम्हाला काय भेटणार मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी भेटणार. कळतंय?
ठीक आहे, बस एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा, ह्याच्यात काय हट नाही. बघा परफॉर्म दिस टेस्ट ॲट डॅश डॅश टेम्परेचर. सांगा रे, हे झालंय आपलं. आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कोणत्या टेम्परेचरला परफॉर्म करतो? ही जी टेस्ट आहे बेटा, बघा ही जी टेस्ट आहे आपण कोणत्या टेम्परेचरला परफॉर्म करत असतो? येस, जसं आपण बघितलं नॉर्मल, जर तुम्ही हे सगळे इन्स्ट्रुमेंट सोबत खेळताय तर नॉर्मली आपण एक टेम्परेचर घेऊन चालतो. 27 डिग्री सेल्सिअस बेटा, काय 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण ही परफॉर्म करत असतो. क्वेश्चन विचारला तो महत्त्वाचा आहे. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण डिटरमाइन करतो ॲट अ 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. हे लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं बघा, टू कॅल्क्युलेट द जी ॲट एनी टेम्परेचर अदर दॅन 27 डिग्री सेल्सिअस. जर 27 डिग्री सेल्सिअसच्या अदर दॅन जर टेम्परेचर असेल तर त्या केसमध्ये कसं कॅल्क्युलेट करायचं हे ऑलरेडी मी डिस्कस केलं आहे. तरी पण इथं मी फक्त एकदा शॉर्टमध्ये लिहून देतो, हे ऑलरेडी डिस्कस केलं मी. बघा काय फॉर्म्युला कसं लिहायचं, जर तुम्हाला समजा 30 डिग्री सेल्सिअसला विचारलं तर कसं कॅल्क्युलेट करायचं ते सांगतो. मग तुम्हाला लिहायचं या ठिकाणी बघा, तर जी तुमचा असणार आहे, जी हा 27 डिग्री सेल्सिअसला मल्टिप्लाय बाय तुम्हाला गॅमा डब्ल्यू घ्यायचा आहे तुम्हाला 27 डिग्री सेल्सिअसवरती, आणि इज इक्वल टू लिहायचं आहे तर जी ॲट टी डिग्री सेल्सिअस, म्हणजे ज्या टेम्परेचरला विचारलं ते मल्टिप्लाय बाय तुम्हाला गॅमा डब्ल्यू माहीत असणार आहे टी डिग्री सेल्सिअसवरचा. ओके, काय आहे गॅमा डब्ल्यू टी डिग्री सेल्सिअसवरचा. फक्त जास्त मल्टिप्लिकेशन करा आणि याच्यावरून तुम्हाला हा जी टी डिग्री सेल्सिअस तुम्हाला काय करायचं, फाइंड आउट करायचं आहे. मग गॅमा डब्ल्यू टी डिग्री सेल्सिअस इकडे पाठवून द्या, डिवायडेशनमध्ये चाललंय, तुम्हाला काय मिळणार, जी टी डिग्री सेल्सिअस मिळून जाणार. ठीक आहे, घ्यायचा स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये. फास्ट घ्या. चला आता बघा ॲक्युरसी. ठीक आहे, ॲक्युरसी बघायची आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे, ॲक्युरसी फॉर, आता बघा ॲक्युरसी, आता तुम्हाला ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहे नाही ठेवायची तुमची मर्जी. ठीक आहे बेटा, मी हे तुम्हाला फक्त जस्ट डाटा म्हणून देतोय तुम्हाला कळण्यासाठी की कोण ॲक्युरेट असणार आहे. बघा ज्यावेळेस पण तुम्ही पिक्नोमीटर घेताय, ओके पिक्नोमीटर घेताय, ज्यावेळेस पण तुम्ही समजा आता पिक्नोमीटरचं वेट घेणार, आपण त्या ठिकाणी सॉईल ऑफ मास, म्हणजे सॉईलचं वेट घेणार किंवा सॉईलचं मास घेणार. मग अशा केसमध्ये सॉईलचं मास घेताना तुम्हाला काळजी कुठपर्यंत करायची आहे, तर पिक्नोमीटरच्या केसमध्ये 1 ग्रॅमपर्यंत काळजी करायची. ओके, तुम्हाला जी ॲक्युरसी ठेवायची तर 1 ग्रॅमपर्यंत तुम्हाला मेजर करायचं आहे. आता हे कसं पॉसिबल आहे बेटा, हे पॉसिबल आहे जे काही तुम्ही इन्स्ट्रुमेंट यूज करताय त्या इन्स्ट्रुमेंटची एक ॲक्युरसी असते की ते इन्स्ट्रुमेंट तुमचं 1 ग्रॅमपर्यंत मेजर करतं किंवा मिनिमम 1 ग्रॅम. ओके, तिथपर्यंत ॲक्युरसी देतं. आता इन्स्ट्रुमेंटवरती डिपेंड करतं. जर तुम्ही चांगलं इन्स्ट्रुमेंट घेतलं तर ते तुम्हाला 0.1 ग्रॅमपर्यंत सुद्धा मेजर करून देणार. म्हणजे कसं, समजा फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही जर मेजर केलं तर मग 16 ग्रॅम, आता पिक्नोमीटरमध्ये जर मेजर केलं तर इन्स्ट्रुमेंट कसं असणार तुमचं, जे की तुम्ही सॉईल ठेवली तर 16 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम, 200 ग्रॅम असं देईल. पण ज्यावेळेस तुम्ही फ्लास्कच्या टायमाला जर समजा एखादं इन्स्ट्रुमेंट असं वापरलं जिथं तुम्ही मेजरमेंट घेतलं, मास घेतलं, तर ते मग 1.1, 1.3, 1.4, ओके, म्हणजे असं 1.4 ग्रॅम, 20.4 ग्रॅम, 25.6 ग्रॅम, म्हणजे पॉईंटमध्ये तुम्हाला ॲक्युरसी देणार झालं. ठीक आहे, कळतं ना, हे इन्स्ट्रुमेंटवरती डिपेंड करतं. जर तुम्ही पिक्नोमीटर बघितलं तर मग 16 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम. फ्लास्क बघितले तर 50.1 ग्रॅम, 50.2 ग्रॅम, 50.3 ग्रॅम असं. ओके, सेम तुमचं डेन्सिटी बॉटलचं असणार आहे, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला ॲक्युरसी असणार आहे. बघा इथं 0.005 ग्रॅम, म्हणजे तुमचं जे मेजरमेंट असणार आहे 0.001 ग्रॅम यापर्यंत असणार आहे. समजा 2.001 ग्रॅम, 2.005 ग्रॅम, लाईक दॅट. ठीक आहे, तर एवढी ॲक्युरसी असणार आहे. म्हणजे डेन्सिटी बॉटल ज्यावेळेस तुम्ही यूज करताय, ज्यावेळेस तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट यूज करताय, ज्यावेळेस तुम्ही तिचं कॅल्क्युलेशन किंवा मास घेताय, तर तुम्हाला इथपर्यंत ॲक्युरसी घ्यायची आहे. म्हणून तुमची जी डेन्सिटी बॉटल आहे ना बेटा, ही मोस्ट ॲक्युरेट आहे. कळलं नाही इथून तुम्हाला, की इथं आपण बघा किती कॅल्क्युलेशन कसं घेतोय किंवा मेजरमेंट आपण एकदम 0.001 पर्यंत घेतोय. ठीक आहे, म्हणून ही तुमची कशी असणार आहे, मोस्ट ॲक्युरेट असणार आहे. ओके, मोस्ट ॲक्युरेट मेथड डेन्सिटी बॉटल मी वरती लिहून पण दिले तुम्हाला. ठीक आहे, तर हा डाटा पण तुमच्याकडे ठेवा. चला नेक्स्ट, आता क्वेश्चन आहे डायरेक्टली बेटा. ठीक आहे, तर आपण जो पोर्शन बघायचा आपला तो बघितला. तर क्वेश्चन आहे, क्वेश्चन स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही बघा सॉल्व करा, तोपर्यंत तुम्हाला एक जनरल आयडिया देतो फक्त. बघा या ठिकाणी तुम्ही डेन्सिटी बॉटल जी आहे तुमची, किंवा मग वरती जाऊया आपण, क्वेश्चनकडे जाऊ आपण परत. बघा डेन्सिटी बॉटल जी आहे बेटा तुमची, तर डेन्सिटी बॉटलमध्ये तुम्हाला केरोसिन यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे, केरोसिन. आणि ही तुमची ऑल टाईप ऑफ सॉईलसाठी सुटेबल असणार आहे. जसे की समजा तुम्ही पिक्नोमीटर बघितलं,
जसं की तुम्ही पिक्नोमीटर बघितलं किंवा फ्लास्क बघितलं, हे कोर्स ग्रेन सॉइलसाठी सुटेबल आहे, हे फाईन ग्रेन सॉइलसाठी सुटेबल नाही आहे. कारण की आपल्याला माहिती आहे फाईन ग्रेन सॉइलमध्ये व्हॉइड्स खूप जास्त असतात, तर त्या केसमध्ये इनॲक्युरेट रिझल्ट येऊ शकतो. पण या ठिकाणी डेन्सिटी बॉटलमध्ये बघा, या ठिकाणी आपण काय यूज करतोय, केरोसिन. तर केरोसिन हे वॉटरपेक्षा त्या ठिकाणी बेटा वेटिंगमध्ये त्या ठिकाणी वेटिंगमध्ये त्या ठिकाणी चांगलं आहे. म्हणजे जर एखादी सॉईल आहे किंवा जे काही व्हाईट्स आहे तुमचे फुलफिल करण्यासाठी किंवा सॉईलला वेट करण्यासाठी, तर केरोसिन हे वॉटरपेक्षा चांगलं असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय करतो, जर तुम्ही फाईन ग्रेन सॉईल वापरताय तर कुठं वापरतो आपण फाईन ग्रेन सॉईल, डेन्सिटी बॉटलमध्ये. बघा इथे आपण ऑल टाईप ऑफ सॉईल चेक करतोय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण कॅल्क्युलेट करतोय ऑल टाईप ऑफ सॉईलची, कुठं, डेन्सिटी बॉटलना. का या ठिकाणी ऑल टाईप ऑफ सॉईलसाठी, कारण की या ठिकाणी बघा आपण यूज केलंय केरोसिन, आणि केरोसिन हे गुड वेटिंग एजंट असतं तुमचं, कशापेक्षा, वॉटरपेक्षा. मग अशा केसमध्ये व्हॉइडचा जो प्रश्न होता आपला, जो की कोर्स ग्रेन सॉइलमध्ये येतो, तो या ठिकाणी काय होऊन जातो, कमी होऊन जातो. म्हणून आपण त्या ठिकाणी डेन्सिटी बॉटलना ऑल टाईप ऑफ सॉइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करू शकतो. कारण की आम्ही काय यूज करतोय, केरोसिन यूज करतोय. ओके. तर केरोसिन ज्यावेळेस तुम्ही यूज करता, तर तुमचे जे व्हॉइड्स निघण्याचे चान्सेस आहेत ते खूप जास्त असतात. ठीक आहे, कळतंय ना. नंतर बघा या ठिकाणी फ्लास्क आणि पिक्नोमीटर. आता तुम्हाला हे कळालं असणार, केरोसिन आपण कधी वापरतोय, डेन्सिटी बॉटलमध्ये. केरोसिन आपण कधी वापरतोय, ज्यावेळेस तुमची फाईन ग्रेन सोईल असेल त्या केसमध्ये. आणि ज्या कोर्स ग्रेन सॉईलसाठी सुद्धा आपण केरोसिन वापरणार झालो तसं पण, कारण की या ठिकाणी ऑल टाईप ऑफ सॉईल म्हटलं, या ठिकाणी कोर्स ग्रेन सॉईल जरी असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण डेन्सिटी बॉटलमध्ये काय यूज करणार, केरोसिन यूज करणार. पण जर समजा तुम्ही या फ्लास्क आणि पिक्नोमीटरना जर तुम्ही काय फाइंड करताय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करताय, ओके, कशाची, फाईन ग्रेन सॉईलची. फ्लास्क आणि पिक्नोमीटरना जर तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करताय फाईन ग्रेन सॉईलची, तर त्या केसमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे केरोसिन. काय यूज करायचं आहे, केरोसिन. फक्त हे नोट म्हणून तुमच्या डोक्यात ठेवा, लिहित वगैरे बसू नका. फक्त लक्षात ठेवा, जर तुम्ही फ्लास्क आणि पिक्नोमीटरना जर कधी फाईन ग्रेन सॉईलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर कॅल्क्युलेट करायचं ठरवलं, तर त्या केसमध्ये तुम्हाला वॉटरच्या ऐवजी काय यूज करावं लागेल, केरोसिन यूज करावं लागेल. हे लक्षात घ्या. ओके. कारण की ते तुमचं कसं आहे, गुड वेटिंग एजंट आहे. ओके. तुम्ही बघा केरोसिन आणि वॉटरमध्ये जर बघितलं, तुम्ही दोघांना पण टच करून बघा, केरोसिन लगेच तुमच्या याला वेट करेल, जसं की वॉटर करणार नाहीये. ओके. म्हणून या ठिकाणी केरोसिन तुम्हाला यूज करावं लागेल, जर तुम्ही फ्लास्क आणि पिक्नोमीटरना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड करताय फाईन ग्रेन सॉईलची. ठीक आहे. एक जनरल आयडिया सांगितली फक्त. बाकी आता महत्त्वाचं जे होतं बेटा, ते इथंच आहे सगळं काही. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. एकदा मी परत एकदा रिपीट करतो फास्टमध्ये. बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी आपल्याकडे 3 मेथड आहे, डेन्सिटी बॉटल, फ्लास्क आहे, पिक्नोमीटर आहे. फ्लास्कची जी कॅपॅसिटी आहे 50 ml, 500 ml, आणि सॉरी, डेन्सिटी बॉटलची 50 ml, फ्लास्कची 500 ml, पिक्नोमीटरची 900 ml. ठीक आहे. सुटेबल आहे डेन्सिटी बॉटल ही फॉर ऑल टाईप ऑफ सॉईल. ठीक आहे, ऑल टाईप ऑफ सॉईल त्या सुटेबल आहे. तुम्हाला हे बघा, ही मोस्ट ॲक्युरेट पण आहे. लक्षात ठेवण्यासाठी बघा, तुम्ही ABCD लिहू शकता. ओके. फक्त जस्ट लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी डोकं लावायचं. ABCD लिहायचं. आता ABCD मध्ये कसं बघा, इथं बघा डेन्सिटी बॉटल आहे, डेन्सिटी आणि बॉटल आहे. या ठिकाणी बघा डेन्सिटी आणि बॉटल आहे. नंतर या ठिकाणी बघा, हा जो सी आहे हा इंडिकेट करतो केरोसिनला. कशाला, केरोसिनला. हा जो सी आहे बेटा, सी आहे तिथं, के आहे तर सी आहे, पण सी के जवळपास आपण एक घेऊन चालू. ठीक आहे. सी फॉर केरोसिन लक्षात ठेवायचं. आणि डी आणि बी डेन्सिटी बॉटल आहे. ए फॉर असणारे ऑल टाईप ऑफ सॉईल, आणि ए फॉर असणारे ॲक्युरेट. काय असणारे, ॲक्युरेट. तर ए फॉर ऑल टाईप ऑफ सॉईल आणि ए फॉर ॲक्युरेट. बी डी हे तुमचं डेन्सिटी बॉटल इंडिकेट करतं, आणि सी तुमचं केरोसिन इंडिकेट करतं. तुम्ही या प्रकारे हिंट लक्षात ठेवू शकता. ओके. या प्रकारे तुम्ही हिंट लक्षात ठेवू शकता. कळतंय ना. ABCD फक्त लक्षात ठेवायचं. इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या केसमध्ये ABCD. BD काय असणार तुमची, तर BD ती BD नसणार आहे, डेन्सिटी बॉटल असणार आहे. C फॉर केरोसिन असणार आहे. A फॉर ऑल टाईप ऑफ सॉईल, आणि A फॉर ॲक्युरेट असणार आहे. तर हे तुम्हाला खूप सिंपल होऊन जाईल. आणि पिक्नोमीटरची कॅपॅसिटी तुम्ही P वरून लक्षात ठेवू शकता, तर 900 ml. तुम्ही या प्रकारे हे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. बाकीचे दोघं पण कोर्स ग्रेन सॉईलसाठी आहे, फक्त वरची जी आहे ती ऑल टाईप ऑफ सॉईलसाठी आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विच टाइप ऑफ मेथड इज युज्ड फॉर फाईन ग्रेन सॉईल फॉर अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी डिटर्मिनेशन. ओके. फाईन ग्रेन सॉईलसाठी इथं मी ऑल म्हटलं, पण जर त्यांनी विचारलं फाईन ग्रेन सॉईलसाठी तर डेन्सिटी बॉटल. ठीक आहे. चला मग आता क्वेश्चनकडे जाऊया आपण. करा फास्ट सॉल्व आता. सांगा, पिक्नोमीटर इज युज्ड टू फाइंड. पिक्नोमीटर इज युज्ड टू फाइंड. येस बेटा, पिक्नोमीटर इज युज्ड टू फाइंड. WCD 2019, SSC 2017 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन नंबर ए व्हॉइड रेशो, तुमचा बी ऑप्शन आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, सी ऑप्शन आहे वॉटर कंटेंट, आणि डी ऑप्शन आहे बोथ बी अँड सी. येस बेटा.
डी, हां येस बेटा, काय डी. ओके, सगळ्यांचं डी येतं उत्तर या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी पिकनोमीटरनं आपण वॉटर कंटेंट सॉरी आणि त्याच्याबरोबर काय रे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, आता आपल्याला काय माहिती राहतं की आपण यांना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड आउट करतो. तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी बी ऑप्शन दिलं असतं. पण आता तुम्हाला मी सांगितलं की पिकनोमीटरनं आपण त्या ठिकाणी वॉटर कंटेंट ॲज वेल एज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दोन्ही फाइंड आउट करतो. तर हा WCT 2019 ICC 2017चा क्वेश्चन होता. ठीक आहे. ओके, इथं तसंच ठेवलं का रे मी आन्सर? ठीक आहे. ठीक आहे, राहू द्या. आन्सर डी, बोथ बी अँड सी. नंतर बघा या ठिकाणी नोट म्हणून लिहिलंय मी, पिकनोमीटर इज यूज टू फाइंड द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आपल्याला माहिती आहे बेटा पिकनोमीटर आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसाठी वापरतो. तर हा बघा वरती पण सेम क्वेश्चन आहे. ऑप्शन देताना दोन्ही पण दिले याच्यात, सी वॉटर कंटेंट आणि बी तुमचा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. पण इथं ऑप्शन देताना वॉटर कंटेंट दिलं नसणार. काय असणार, फक्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असणार, वॉटर कंटेंट त्याच्यात नसणार झालं, म्हणून त्याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी द्यायचं. मग ऑप्शनमध्ये एक तर वॉटर कंटेंट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दोन्ही असेल किंवा या दोघांपैकी एक असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या प्रकारे उत्तर द्यायचं आहे. हा SSC 2018 आणि 11 मधला हा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ वॉटर कंटेंट इज द फास्टेस्ट वन. SSC 2004 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ वॉटर कंटेंट इज द फास्टेस्ट वन. वॉटर कंटेंटचे जे आपण मेथड बघितले त्यातली सगळ्यात फास्ट कोणती आहे. येस बेटा, ओव्हन ड्राईंग आहे का, ओव्हन ड्राईंग आहे का, 24 आवर लागतं बेटा कट करायचं, लगेच 24 आवर लागतं म्हणजे कट करायचं. यस, डेन्सिटी बॉटल मेथड आहे का, सी डेन्सिटी बॉटल. अरे ही तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची आहे, वॉटर कंटेंट विचारलं म्हणजे ही पण कट करायची. बघा या प्रकारे तुम्ही कट करू शकता. चला बी ऑप्शन आहे का, सर पिकनोमीटर पण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे म्हणजे कट काय, अरे नाही, ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जरी असली तर यांना आपण वॉटर कंटेंट सुद्धा फाइंड करू शकतो. मग आता चेक करायचं आहे की दोघांमध्येच त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट मेथड आणि पिकनोमीटर मेथड. आपल्याला माहिती पिकनोमीटर मेथडना मला वाटतं 10 ते 20 मिनिट लागतात आपल्याला, आणि कॅल्शियम कार्बाईडना जवळपास 5 ते 7 मिनिट लागतात. म्हणजे तुमची डी उत्तर जे असणार आहे तुमचं बरोबर असणार आहे, कॅल्शियम कार्बाईड मेथड. आपण एक्सप्लेन केलंय ऑलरेडी. ठीक आहे, चला लास्ट क्वेश्चन घ्यायचा, स्क्रीनशॉट घेऊन टाका लागलंच तर. लास्ट क्वेश्चन घ्या. चलो, हा आहे तुमचा MPSC 2013चा क्वेश्चन. खूप सिंपल होता. बघा एकदा ट्राय करा आणि सॉल्व्ह करा. ठीक आहे, जर बेटा तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे ओके तर लाईक करत चला. ओके, सगळ्यांनी त्या ठिकाणी लाईक करत चला. ज्यांनी लाईक नसेल केलं आता लाईक करून द्या. आणि त्या ठिकाणी हा व्हिडिओ जो आहे बेटा मॅक्झिमम मुलांना शेअर करा. ठीक आहे, चला लास्ट क्वेश्चन बघू आपण या ठिकाणी. ठीक आहे, थोडी जी बिगडी तिकडे जाते समजून घ्या. ठीक आहे, चला लवकर सॉल्व्ह करा आणि सांगा उत्तर. बघा क्वेश्चन काय, क्वेश्चन काय बघा या ठिकाणी. फाइंड द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल ग्रेन विथ द हेल्प ऑफ पिकनोमीटर. तुम्हाला आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे सॉइल ग्रेनची विथ द हेल्प ऑफ पिकनोमीटर. पिकनोमीटर इफ काय, वेट ऑफ सॉलिड दिले तुम्हाला 100 ग्रॅम, वेट ऑफ पिकनोमीटर दिले तुम्हाला, वेट ऑफ पिकनोमीटर प्लस सॉइल प्लस वॉटर दिले तुम्हाला 610 ग्रॅम, आणि वेट ऑफ पिकनोमीटर प्लस वॉटर दिले तुम्हाला 550 ग्रॅम, आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी कॅल्क्युलेट करायची आहे. सांगा रे, करा लवकर आणि सांगा. टाका फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका. आणि तुम्हाला मी सांगितलं M2 - M1 काय असतं त्याच्यानुसार सांगा. M2 - M1 काय असतं, फास्ट करा बरं का. याला तुम्हाला 30-40 सेकंदामध्ये तुमचं उत्तर आलं पाहिजे. हार्डली 1 मिनिट. खूप सिंपल आहे रे, करा लवकर. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी 2.5. ओके, गुड बेटा. आता उत्तर माहित नाही मला काय येतं, पण तुझं आलं त्याच्यासाठी गुड होते. बी म्हणजे याचा अर्थ बी असू शकतं. बघा त्या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूया. जी इज इक्वल टू काय असतं रे, जी इज इक्वल टू असतं MD डिवाइड बाय M2 - M1 वाला फॉर्म्युला आहे, पण मला माहिती आहे वेट ऑफ सॉलिड दिलंय. वेट ऑफ सॉलिड म्हणजे तुमचं काय असतं, MD असतं. वेट ऑफ ड्राय सॉइल किंवा वेट ऑफ सॉलिड म्हणजे MD असतं. मग MDच्या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला येणार, तर MD मायनस काय असणार या ठिकाणी बघा, तर MD मायनस M3 मायनस M4 असणार आहे. काय असणार आहे, M3 मायनस M4 असणार आहे. मग आता इथे जर मी किमती टाकल्या, बघा वेट ऑफ सॉलिड जे आहे तुमचं, आता आपल्याला MD काय आहे, M3 काय आहे, M4 काय ते ओळखावं लागेल ना. मग बघा या ठिकाणी MD जो आहे तुमचा, तर MD इज इक्वल टू काय, वेट ऑफ सॉलिड म्हणजे 100 ग्रॅम, तर इथे मी देणार 100 ग्रॅम. ठीक आहे. नंतर बघा वेट ऑफ पिकनोमीटर,
प्लस सॉईल प्लस वॉटर, हे तुमचं काय असतं रे, M1 M2 M3 M4 काय असतं, वेट ऑफ पिक्नोमीटर आहे प्लस सॉईल आहे प्लस वॉटर आहे, सॉईल पण आहे वॉटर पण आहे. येस बेटा, काय असणार आहे M3. येस बेटा, काय असणार M3. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी M3 दिला आहे किती रे, 610 ग्रॅम. किती दिलाय, 610 ग्रॅम. आणि वेट ऑफ पिक्नोमीटर प्लस वॉटर, आता इथं पिक्नोमीटर आहे प्लस वॉटर आहे म्हणजे पाण्याने पूर्णपणे भरलेलं आहे. सांगा मला हे काय असणार आहे, M4 काय असणार आहे, M4. म्हणून तुमचा M4 किती असणार आहे बेटा, 550 ग्रॅम. आणि टाका किमती आणि कॅल्क्युलेट करा. MD किती आहे तुमचा 100, डिवाइडेड बाय काय करायचं, MD म्हणजे 100 मायनस काय असणार आहे, M3 मायनस M4. M3 किती आहे तुमचा 610 मायनस तुमचा M4 आहे 550. ओके 550. नंतर जर 650 बघा वरती 100 ॲज इट इज, 100 मायनस 650 सॉरी 610 550 म्हणजे 60, काय तर 60 येतं. जर तुम्ही बघायला 100 डिवाइड बाय काय येणार, हे 100 मायनस 60 म्हणजे 40 येणार. 0 0 गेट कॅन्सल म्हणजे 10/4. आणि 10/4 म्हणजे 10/4 म्हणजे किती येतं रे, 2.5. किती येतं, 2.5 येतं. ठीक आहे, 10/4 म्हणजे तुमचं काय असतं 2.5. बघा 4 दुनी 8 आणि 2 उरतात म्हणजे 0.5 येणार नक्कीच. ठीक आहे, हा 2.5 म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर बी हे बेटा करेक्ट आहे. ठीक आहे, चला आता या ठिकाणी आपण आज थांबतोय. सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, मॅक्झिमम मुलांपर्यंत हा व्हिडिओ न्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, तुमचे काही फ्रेंड असेल किंवा ग्रुप असेल त्याच्यावरती शेअर करून द्या. आणि त्या ठिकाणी मनापासून शेअर करा. मनापासून शेअर करा म्हणजे फक्त ऐकून या कारणाने ऐकून या कारणाने सोडून देऊ नका, शेअर करा फक्त. जर कोणापर्यंत जाते हे व्हिडिओ तर जाऊ द्या. तसेही त्यांच्याकडून तुम्ही काही पैसे घेणार नाही, तर ते फ्रीमध्येच जाणार त्यांच्यापर्यंत. ठीक आहे, तर शेअर करा फक्त सगळ्यांनी. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या बेटा आता जे की डेन्सिटी आहे किंवा ड्राय डेन्सिटी किंवा ड्राय युनिट वेट आहे बेटा, ते कसं कॅल्क्युलेट करायचं त्याच्या मेथड बघणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला मग मी प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू सांगून देईन आणि त्या ठिकाणी पेपर पॉईंट ऑफ व्ह्यू पण तुम्हाला डेन्सिटी ड्राय युनिट वेट जे किंवा ड्राय डेन्सिटी आहे ते एक्सप्लेन करून देईन. ठीक आहे, आता या ठिकाणी मी स्टॉप करतोय. सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करून द्या.